सूर्यनारायणात आलाय डोक्यावर. म्हणजे पहाट झाली मगाशी, कोणतरी आलं म्हणून मी थांबले होते. हे आहे माझ्या पॉन्डमध्ये मासे. हे बघा, छोटे छोटे मासे. हे मी ना 3 पेअर म्हणजे 3 जोडी आणून ठेवली होती. त्याचे आता इतके झाले, ते मच्छर नाही होऊ देत. हे असा आमचा परिसर, सुंदर असं गार्डन. त्याची सकाळ सुरुवात मी ह्या सुंदर अशा झाडातनं, सुंदर अशा ह्याच्यातनं करते. आणि माझं घर हे बघा, सुंदर आहे. ही रोजची सुरुवात होते. ती गेली बघा चंपी. इथे पण काही झाडं लावली आहेत आम्ही. नारळ लावलाय, हळद लावली आहे, जांभळं लावलं आहेत. तिथे पुष्कळ झाडं लावली आहेत. काय माहीत कधी खायला मिळतील तेव्हा खाऊ. अरे तुम्हाला एक दाखवायला राहिलं, नारळ आहेत ना, येऊन तर गेले पुष्कळ वेळा नारळ, पण आत्ता बघा नवीन कोय फुटली आहे. ती कोय ओपन द्या. कालच आम्ही ह्या झाडांना सगळ्यांना खत घातलं, त्यामुळे ते स्वच्छ आहे. हे बघा, ही बघा नवीन कोय आहे. थोडी नारळ लागलेले आहेत. हे बघा, इथे भरपूर असे नारळ लपलेले आहेत. हे बघा, ॲक्च्युली ना ज्या बाजूला सूर्यकिरण आहेत ना, त्या बाजूचे नारळ जे आहेत ना ते सुंदर होतात. काय माहीत नाही, पण देवाची करणी असेल कदाचित, की सूर्यप्रकाशाच्याच बाजूला फुलं म्हणा. आता ही फुलं पण बघ, ज्या बाजूला सूर्यप्रकाश आहे त्या बाजूला भरपूर फुललेली आहेत. ही अशी माझी छोटीशी परसबाग आहे. आजपासून मी ह्या माझ्या परसबागेतनं सुरुवात करेन आणि छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करेन. की मी मुंबईत होते, आता मी सध्या गावी असते. गावी मी काय करते, गावी मी कशी सर्वाईव्ह करते, गावी मी कशी राहते. हे माझं घर खूप कष्टाने केलं, खूप कष्टाने. खूप इच्छा होती आणि ह्याच्या पुढे तुम्हाला इथले गावचे छान 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 व्हिडिओज बघायला मिळतील. व्हिडिओज म्हणता येणार नाही, माझी कल्पना, माझे विचार हे मी तुमच्यापुढे मांडत जाईन. ज्या काही गोष्टी नवीन शिकेन त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेन. मी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे शेतीविषयी म्हणा, झाडांविषयी म्हणा, बऱ्याचशा गोष्टी शिकते इथे. त्या हळूहळू शिकत जाईन आणि नक्कीच तुम्हाला मी दाखवत जाईन की मी ह्यावेळेला काय शिकले, तुम्हाला काय नॉलेज देऊ शकते का. चला मग मी हा व्हिडिओ आज इथेच संपवते. थँक्यू.